बघा, क्वेश्चनरीज फॉर एनर्जी ऑडिट प्रोजेक्ट. काय बघतो आपण? क्वेश्चनरीज फॉर एनर्जी ऑडिट प्रोजेक्ट. तर एनर्जी ऑर्गनायझेशन, कोणतं बी एनर्जी कोणतं बी एव्हरी ऑर्गनायझेशन हॅज नंबर ऑफ डिपार्टमेंट, नंबर ऑफ पार्ट, नंबर ऑफ sections. For example, your college consists of different departments. I think your college has 8 to 9 departments. How many? 7 departments including electrical. ठीक आहे. लँग्वेज डिपार्टमेंट, सायन्स डिपार्टमेंट, असे 5-7 डिपार्टमेंट प्रत्येक कॉलेजमध्ये असतात. तर हे झालं तर तुमच्या कॉलेजचं ऑर्गनायझेशनचं. एखादी इंडस्ट्री असेल तर तिथं प्रोडक्शनचं वेगळं असतं, ॲडमिनिस्ट्रेशनचं वेगळं असतं, त्याच्यानंतर वर्कशॉप वेगळं असतं, कॅन्टीन सेक्शन असे वेगवेगळे. तर वेगवेगळे सेक्शन असतील तर सगळ्या सेक्शनची काय तुम्हाला गॅदर करायची? इन्फॉर्मेशन गॅदर करायची. द इन्फॉर्मेशन कॅन बी कलेक्टेड ऑर गॅदर फ्रॉम सच पार्ट ऑफ ऑर्गनायझेशन. हे कोणाचं काम आहे? क्वेश्चनरीजचं काम आहे. त्याच्यानंतर द मेन एम ऑफ क्वेश्चनरीज इज कलेक्टिंग द बेसिक डेटा ऑफ ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशनचा बेसिक डेटा कलेक्ट करायचा आहे, हे त्याचं मेन टार्गेट आहे. बरं, का बरं कलेक्ट करायचा रे डेटा? त्याच्यामधून तुम्हाला एनर्जी कॉन्झर्वेशन अपॉर्च्युनिटी फाइंड आउट करायची. वी हॅव टू फाइंड एनर्जी कॉन्झर्वेशन अपॉर्च्युनिटी in that particular organization. For that purpose a basic data is required. So that's why questionnaire is required to collect the data or to gather the data. Are you getting this? बघा, तर याच्यामध्ये मेन कोणकोणते क्वेश्चन आहेत, काय काय आहे ते बघा. इन्फ्रास्ट्रक्चरल ऑफ ऑर्गनायझेशन अँड कंडिशन इज नोन. तुम्हाला काय माहीत होईल? इन्फ्रास्ट्रक्चर माहिती. हां, तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर वर्ल्ड लेवलचं आहे, वर्ल्ड क्लास लेवलचं आहे. ओके, काहींचं थर्ड क्लास लेवलचं असतं, पण तुमचं वर्ल्ड क्लास लेवलचं आहे. म्हणजे त्या प्रिमायसेसमध्ये गेल्यावर तुम्हाला असा जागतिक लेवलच्या वास्तूमध्ये गेल्याचा अनुभव होतो. सो इन्फ्रास्ट्रक्चर ऑफ ऑर्गनायझेशन, त्याची कंडिशन ते कळेल. त्याच्यानंतर रिसोर्सेस कन्झम्पशन ॲट प्रेझेंट सिच्युएशन, सध्या कोणकोणते रिसोर्सेस आपण वापरतो याचाही तुम्हाला माहिती मिळेल. त्याच्यानंतर रिसोर्स अवेलेबल ॲट प्रेझेंट, सध्या कोणते अवेलेबल आहेत, तुम्ही कोणते वापरतात, कोणते कन्झ्युम करतात आणि सध्या कोणते अवेलेबल आहे याची माहिती मिळेल. त्याच्यानंतर एनर्जी कॉन्झर्वेशन अँड मॅनेजमेंट स्टेटस, एनर्जी कॉन्झर्वेशन आणि मॅनेजमेंटचं काय स्टेटस आहे सध्याच्या प्रेझेंट सिच्युएशनमध्ये ते तुम्हाला कळेल. त्याच्यानंतर ह्या गोष्टी कळतील. मग अकॉर्डिंग टू नीड ऑफ ऑर्गनायझेशन स्पेसिफिक सर्व्हिस कॅन बी ऑफर्ड बाय एक्झिक्युशन क्वेश्चनरीज. तर हे झाले, हे तुम्हाला एम आहे. हे काय आहेत? एम ऑफ क्वेश्चनरीज. काय काय एम आहेत? इन्फ्रास्ट्रक्चरचा डेटा मिळेल, त्याच्यानंतर रिसोर्स कन्झम्पशनचा डेटा मिळेल, त्याच्यानंतर रिसोर्स अवेलेबल प्रेझेंट स्टेटमध्ये कोणकोणते ते कळेल, आणि एनर्जी कॉन्झर्वेशन अपॉर्च्युनिटी अँड मॅनेजमेंटचं सध्याचं स्टेटस काय आहे प्रेझेंट स्टेटचं ते आपल्याला कळेल. हे तुमचं एम. त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू नीड ऑफ ऑर्गनायझेशन स्पेसिफिक सर्व्हिस कॅन बी ऑफर्ड बाय एक्झिक्युशन क्वेश्चनरीज. तर क्वेश्चनरीज एक्झिक्यूट केल्याच्यानंतर काय काय तुम्हाला ऑफर्ड भेटेल किंवा काय काय सर्व्हिसेस, स्पेसिफिक सर्व्हिसेसची आवश्यकता आहे त्या गोष्टी आपल्याला बघायच्यात. तर बघा, फॉर फिलिंग बाय द ऑर्गनायझेशन टू मेन्शन इन इट. बघा, त्या ऑर्गनायझेशनचा डेटा तुम्हाला प्रॉपर फिल करायचा आहे. ओके, त्याच्यानंतर कमर्शियल नेम ऑफ ऑर्गनायझेशन, म्हणजे नाव वेगळं आणि त्याच्या अंतर्गत वेगळं काम चालू असंही असू शकतं, पण कमर्शियल नेम काय त्या ऑर्गनायझेशनचं ते मेन्शन करा. आणि त्याचा फॅक्स, ईमेल, हे बेसिक डेटा आहे. ओके, फॅक्स, ईमेल, टेलिफोन नंबर, ऑर्गनायझेशन, त्याच्यानंतर त्याचा ओनर, त्याच्यानंतर ॲड्रेस फॉर कम्युनिकेशन अँड वेबसाईट हेही मेन्शन करा. तर हे बेसिक आहे. अजून आपल्याला काय काय क्वेश्चनरीज आहेत ते बघायचं आपल्याला. हे बसलेलंच होतं का रे ऑलरेडी? ऑल इन्फॉर्मेशन ऑफ चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ ऑर्गनायझेशन, सगळी इन्फॉर्मेशन चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरकडून कलेक्ट करायची. त्याच्यानंतर की पर्सन, कॉन्टॅक्ट पर्सन, देअर नेम, देन फोन नंबर
ॲड्रेस, ईमेल, IDs एक्सेट्रा हे सगळे कलेक्ट करायचे. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन रिगार्डिंग ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, त्याच्यानंतर टेक्निकल सुपरवायझरी स्टाफ, टोटल नंबर ऑफ एम्प्लॉईज एक्सेट्रा, ह्या बेसिक इन्फॉर्मेशन कशाच्या, ऑर्गनायझेशनच्या. त्याच्यानंतर टायमिंग ऑफ ऑर्गनायझेशन, कोणत्या टायमिंगला ते ऑर्गनायझेशन काम करतं. त्याच्यानंतर ऑफिस टायमिंग हावर्स, वर्किंग हावर्स, पहिली शिफ्टचा टायमिंग किती हावर्स आहे, दुसऱ्या शिफ्टचा टायमिंग किती हावर्स आहे, तिसऱ्या शिफ्टचा टायमिंग किती हावर्सचा, किंवा एकच जर शिफ्ट असेल तर कोणता टाईम पिरियड आहे ते मेन्शन करणं गरजेचं आहे. तर हे काय आहे, बेसिक स्पेसिफिक सर्व्हिस आणि स्पेसिफिक ऑर्गनायझेशनच्या काय बेसिक इन्फॉर्मेशन समजा. त्याच्यानंतर फिल द फॉर्म ऑफ प्रोडक्ट वाईज प्रोडक्शन कॅपॅसिटी, प्रोडक्ट वाईज प्रोडक्शन कॅपॅसिटीचा फॉर्म भरायचा. याच्यामध्ये डिस्क्रिप्शन ऑफ प्रोडक्ट, कोणत्या टाईपचं प्रोडक्ट तयार होतं, त्याच्यानंतर त्याची डिझाईन कॅपॅसिटी, एका दिवसाला किती कॅपॅसिटीनी ते प्रोडक्ट आपण तयार करतो किंवा शिफ्ट वाईज किती प्रोडक्ट तयार होतं. त्याच्यानंतर पर्सेंटेज कॅपॅसिटी वाईज युटिलायझेशन, तुमच्या मशिनरीचं वापर किती होतो पर्सेंटेज वाईज, म्हणजे पहिल्या शिफ्टमध्ये किती पर्सेंट, दुसऱ्या शिफ्टमध्ये किती पर्सेंट, अशा पद्धतीनं. तर हेही आपण त्या क्वेश्चनरीजमध्ये घ्यायचे. त्याच्यानंतर फिल द फॉर्म रिगार्डिंग प्रोडक्शन प्रोसेस, प्रोडक्शन प्रोसेसच्या रिगार्डिंगचे फॉर्म तुम्हाला भरायचे. त्याच्यामध्ये कोणती टेक्नॉलॉजी वापरली, काय विचारायचं आहे, कोणती टेक्नॉलॉजी वापरली, कोणतं रॉ मटेरियल वापरलं. त्याच्यानंतर ऑपरेशन्स अँड अदर रिसोर्सेस युटिलाइज, कोणकोणते अदर रिसोर्सेस वापरलेत आणि कशा पद्धतीचं ऑपरेशन आहे ते विचारायचं आहे. त्याच्यानंतर इक्विपमेंट्स यूज फॉर प्रोसेसिंग द प्रोडक्ट, तर कोणते इक्विपमेंट वापरलेत आपण ते प्रोसेस व्हायला, प्रोडक्शन करताना, प्रोसेस करताना कोणते इक्विपमेंट वापरले, तर हे आपण बघणार आहे. इफ ॲडवाईस न्यू टेक्नॉलॉजी इज यूज, जर तुम्हाला वाटलं की इथंच आपल्याला त्यांना ॲडवाईस द्यायची नवीन टेक्नॉलॉजीबद्दल, लगेच देऊन टाका. त्याच्यानंतर व्हेरियस इनपुट रिसोर्सेस आर रिक्वायर्ड, अजून कोणकोणते रिसोर्सेस अजून लागतील तुम्हाला तेही विचारायचे. तर हे सगळे हे झाले तुमचे जनरल प्रोडक्शनच्या रिलेटेडच्या और प्रोसेसच्या रिलेटेडच्या क्वेश्चनरीज. आता व्हेरियस इनपुट रिसोर्सेस आर रिक्वायर्ड, कोणकोणते रिक्वायर्ड आहेत, त्याची क्वालिटी किती, त्याची क्वांटिटी किती, रिक्वायरमेंट काय काय आहेत, हे तुम्ही क्वेश्चनरीजमध्ये विचारायचे आहेत. त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल साईडमध्ये तुम्ही विचारायचे ट्रान्सफॉर्मर कोणता लागला, मोटर कोणत्या लागल्या, किती HPचे आहे, त्याची साईज किती आहे, त्याची रेटिंग किती आहे, त्याची स्पीड किती आहे, त्याची स्पीड रेग्युलेशन कसं करतात, त्याचं स्टार्टिंग टॉर्क कसं आहे, हे इलेक्ट्रिकल साईडचे क्वेश्चन्स हे विचारायचे. मॅक्सिमम किती करंट किती आहे, कोणत्या टाईपचे स्टार्टर वापरले, त्याच्यानंतर त्याचं स्टार डेल्टा कसं केलं आहे, किती टायमिंग आहे, स्पीड कंट्रोल कोणते आहे, ह्या सगळ्या क्वेश्चनरी इलेक्ट्रिकल साईडच्या आहेत. खूप साऱ्या क्वेश्चनरीज. ओके, लोड किती, ओव्हरलोड कॅपॅसिटी किती, फ्रिक्वेन्सी किती, हे सगळे क्वेश्चन इलेक्ट्रिकलचे आहेत. त्याच्यानंतर जनरल परफॉर्मा कशाचा, याचा इलेक्ट्रिकलचा. काय काय भरणार तुम्ही, टाईप, नंबर ऑफ युनिट, म्हणजे समजा उदाहरणार्थ टाईप इथं 1 करू, काय स्क्वेरल केज टाईप, नंबर ऑफ युनिट, किती मोटर आहेत, त्याची कॅपॅसिटी किती आहे, त्याचे लोकेशन कुठं आहे, व्होल्टेज किती आहे, किती हावरसाठी लोडिंग असतं आहे, किती वापरलं जातं, हे सगळं अशा पद्धतीने. त्याच्यानंतर दुसरं ट्रान्सफॉर्मर किती युनिट आहेत, किती कॅपॅसिटी आहे, लोकेशन कुठं आहे, व्होल्टेज लेवल किती आहे, अशा पद्धतीने 1 2 3 4 अशा इक्विपमेंटची लिस्ट आपण तिथं करणार आहेत. अजून काय क्वेश्चनरीज आहेत, त्याच्या क्वेश्चनरीमधून काय कळणार तुम्हाला, फ्लो चार्ट कळणार, डायग्राम कळणार, सिंगल लाईन डायग्राम कळणार, लेआउट कळणार, एनर्जी बिल कळणार. आणि ह्या सगळ्यामधून काय अचीव करायचं रे तुम्हाला, किती एनर्जी कॉन्झर्वेशन अपॉर्च्युनिटी आहेत आणि किती एनर्जी कॉन्झर्व करू शकतो हे फाइंड आउट करणं कशाचं काम आहे रे, ह्या ऑडिटचं काम आहे. ऑडिटच्या 3 फेजेस आहेत, कोणकोणत्या, प्री आणि एनर्जी ऑडिट आणि पोस्ट फेज. प्रीमध्ये तुम्ही काय करणार, क्वेश्चनरीचा डेटा कलेक्ट करणार, एनर्जी ऑडिटमध्ये डेटा कलेक्ट करून ॲनालिसिस करणार आणि पोस्ट ऑडिटमध्ये एक्झिक्युशन करणार. अशा पद्धतीने जर झालं तर तुमची एनर्जी ऑडिट सक्सेस होईल. आणि एनर्जी ऑडिट सक्सेस झाली तर तुम्हाला एनर्जी कॉन्झर्वेशनच्या अपॉर्च्युनिटी तिथं मिळतील. येते लक्षात. सो राईट डाऊन दिस. बघा, एनर्जी फ्लो डायग्राम त्यालाच आपण काय म्हणतो, सनकी डायग्राम. काय म्हणतो, सनकी डायग्राम म्हणतो. आणि ही सनकी डायग्रामबद्दल आपल्याला चर्चा करायची. आता ह्या 2-3 सनकी डायग्राम काढल्यात आपण, पण बेसिक बघा.
इन सच डायग्राम द फ्लो इज शोन फ्रॉम इनपुट टू आउटपुट. इनपुट आणि आउटपुटमध्ये फ्लो इंडिकेट केलेला असतो आणि त्याच्यात प्रत्येक लॉसेससुद्धा दाखवलेले असते. ओके, तर इन सच डायग्राम द फ्लो इज शोन फ्रॉम इनपुट टू आउटपुट अँड बिटवीन these टू डिफरंट लॉसेस इंडिकेटेड सो दॅट इनपुट मायनस लॉसेस इज इक्वल्स टू आउटपुट. इनपुट मायनस लॉसेस इज इक्वल्स टू आउटपुट हे सगळं मेन्शन केलेलं असतं. ओके, तुम्हाला माहिती आहे एनर्जी इनपुट कॅन नॉट बी युटिलाइज फुल्ली अँड लॉसेस आर टेक प्लेस. ओके, सम losses are take place in the operation process. Okay, and these losses can be minimized. For that purpose we have to find out at least losses. लॉसेस कधी मिनिमाइज करू शकतो आपण ज्यावेळेस तुम्हाला ते फाइंड आउट झाले त्यावेळेस, आणि ते फाइंड आउट करण्यासाठी एक डायग्राम वापरतो. त्या डायग्रामला आपण काय म्हणतो, सनकी डायग्राम म्हणतो. बघा, इन दिस सेक्शन वी टेक 3 केसेस. कोणते? एनर्जी फ्लो डायग्राम इन प्लांट प्लांट ऑर इन अ सिस्टीम. एखाद्या प्लांट आणि सिस्टीमची फ्लो डायग्राम काढतो. त्याच्यानंतर एनर्जी फ्लो कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू हीट ऑर लाईट एनर्जी हे बघणार आहेत. त्याच्यानंतर एनर्जी फ्लो डायग्राम बघणार आहेत, कशा पद्धतीने एनर्जी फ्लो होते. आणि त्याच्यानंतर एनर्जी फ्लो डायग्राम ऑफ इंडक्शन मोटर हे बघणार आहेत. ओके, तर 1 बाय 1 बघू आपण. सगळ्यात पहिलं काय बघू आपण, एनर्जी फ्लो डायग्राम इन प्लांट ऑर अ सिस्टीम. तर आपल्याला 4 स्टेप बघायच्यात. ओके, कोणकोणत्या? एनर्जी फ्लो डायग्राम इन अ प्लांट ऑर सिस्टीम, त्याच्यानंतर एनर्जी फ्लो डायग्राम एनर्जी फ्लो कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू हीट एनर्जी आणि हीट एनर्जी इंटू लाईट एनर्जी ते बघायचं आहे. त्याच्यानंतर एनर्जी फ्लो डायग्राम ॲक्च्युअल एनर्जी फ्लो डायग्राम ऑफ इलेक्ट्रिक पंप. ओके, ऑफ पंप. आणि त्याच्यानंतर एनर्जी फ्लो डायग्राम फॉर इंडक्शन मोटर. अशा पद्धतीने आपल्याला 4 गोष्टी बघायच्या. तर त्यातली पहिली गोष्ट बघू, एनर्जी फ्लो डायग्राम इन अ प्लांट. एखाद्या प्लांटमध्ये एनर्जी फ्लो डायग्राम कशी होते. तर बघा, हा प्लांट आहे समजा. ओके, इलेक्ट्रिसिटी यूज होतं किंवा डिव्हाइस मशीन जे आहे ते सगळे लावलेले त्याला. तर किती इलेक्ट्रिसिटी इनपुट होते, त्याच्यात कोल किती इनपुट प्रोव्हाइड करतं आहे, गॅसचा किती रोल आहे, अदर सोर्सेसचा किती रोल आहे, आणि ल्यूक वॉर्म वॉटर पाणी आउटपुट जे आहे कशा पद्धतीने हिटेड आहे किंवा वॉर्म आहे का कोमट आहे. त्याच्यानंतर वॉर्म एअर किती हॉट एअर बाहेर पडतं आहे किंवा हीट बाहेर पडते म्हणजे प्रोडक्ट बाहेर पडतं. इनपुट आणि प्रोडक्ट याच्यामध्ये मदत काय आहे, लॉसेस आहे. तर ही प्रोसेस आहे. तर याला आपण काय म्हणतो, फ्लो डायग्राम. सोर्सेस प्रोसेस आउटपुट. सोर्सेस प्रोसेस आउटपुट याला आपण काय म्हणतो, एनर्जी फ्लो डायग्राम. कशा पद्धतीने फ्लो होते हे इंडिकेट करते. समजलं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एनर्जी फ्लो डायग्राम कन्वर्टिंग इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू हीट आणि हीट एनर्जी इंटू लाईट. तर पहा, आपण सप्लाय दिलं तर काय होतं, हे टंगस्टन फिलामेंट हीट होते. हे काय इनकॅन्डेसेंट लॅम्प आहे. तर इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू हीट एनर्जी झाली. आता हे हीट एनर्जीचं कन्वर्जन कशामध्ये होतं, इल्युमिनेशनमध्ये म्हणजे प्रकाशामध्ये होतं. ओके, सो इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इंटू हीट एनर्जी आणि हीट एनर्जी इज अगेन कन्वर्टेड इंटू लाईट एनर्जी. अशा पद्धतीची सिस्टीम आहे. मग इथे इलेक्ट्रिकल इनपुट जर 400 जूल असेल, किती 400 जूल आहे, तर मग 325 जूल तर कशासाठी, हीट जनरेट करण्यासाठीच लागते आणि 75 जूल जे लाईट देण्याचं काम करते. मग ॲक्च्युअल कन्झम्पशन किती आहे, इनपुट 400. ओके, इनपुट 400 वॅट 400 जूल आपण प्रोव्हाइड करतो. तर 325 जूलचं काय होतं, हीट तयार होते. याची जी गोष्ट काय असते, I²RT जूल्स लॉनी हीट तयार होते आणि 75 जूलचं लाईट एनर्जीमध्ये कन्व्हर्जन होतं. तर हे आहे दिस प्लस दिस. तर याला आपण काय म्हणतो, एनर्जी फ्लो डायग्राम. काय म्हणतो, एनर्जी लाईट आपलं इनपुट हीट एनर्जी आणि लाईट एनर्जी. ओके, तर हीट एनर्जी वेस्टेड म्हणजे 325 जूल जी आहे वेस्ट होती ते लाईट गरम होऊन, आणि ॲक्च्युअल 75 जूलच वापरल्या चालली. कळतं आहे तुम्हाला. मग म्हणून हे लॅम्प आता हळूहळू कमी कमी करत गेलोत आपण. ओके, जवळपास नाहीच्या बरोबर आहेत, फक्त टेस्ट लॅम्प म्हणूनच वापरतात. पाहिलं असेल ना तुम्ही. तर हे कारण आहे त्याच्यामागचं. चला, हे समजलं. कोणाकोणाला समजलं. चला, आता पुढचा पार्ट बघायचा आपल्याला, सनकी डायग्राम किंवा एनर्जी फ्लो डायग्राम ऑफ पंप, इलेक्ट्रिक पंप. आता सनकी डायग्राम किंवा एनर्जी फ्लो डायग्राम दोन्हीचा अर्थ एकच.
तर इथं आपण काय करतो, इनपुट देतो. ओके, इनपुट म्हणजे इलेक्ट्रिक इनपुट. तर इलेक्ट्रिक इनपुट दिलं तर काय होईल, काही मेकॅनिकल आउटपुट भेटेल तुम्हाला. समजा 45% मेकॅनिकल आउटपुट भेटलं आणि 55% लॉसेस भेटले, तर टोटल एनर्जी किती, 100% एनर्जीचं 45% आउटपुट वॉटर जे पाणी फेकण्याचं काम करते, आणि त्याच्यानंतर 55% काय करते, लॉसेस करण्याचं काम करतात. तर याच्यामध्ये काय काय कोणकोणते लॉसेस होतात पहा. 10% मोटर लॉसेस, 1% कपलिंगचे लॉसेस, 24% पंपचे लॉसेस, पंपिंग सेट जो असतो ना सेंट्रिफ्युगल पंप त्याचे लॉसेस, त्याच्यानंतर 8% वॉल्वचे लॉसेस, त्याच्यानंतर 12% पाईपचे लॉसेस. तर अशा पद्धतीने 55% लॉसेस आणि फक्त 45%च ॲक्च्युली पाणी फेकण्याचं काम तिथं काय पंप करतोय, वॉटर पंप. हे कोणाकोणाला समजलं आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे सनकी डायग्राम फॉर इंडक्शन मोटर. तर पहा, इंडक्शन मोटरला आपण इलेक्ट्रिकल इनपुट दिलं आहे, तर काही काय होणार आहे, स्टेटर लॉसेस होणार आहे, काही काय होणार आहे, रोटर लॉसेस होणार आहे. स्टेटर लॉसेस झाले, स्टेटर आउटपुट देईल. स्टेटर लॉसेस कोणते होतील, स्टेटर कॉपर लॉसेस. पहा, पहिले तर आपण मोटरला इनपुट देऊ, मोटरला इनपुट दिलं तर स्टेटरला इनपुट येईल. स्टेटरला इनपुट दिलं तर काय होईल, काही स्टेटर लॉसेस होतील, काही रोटरला इनपुट जाईल. स्टेटरचं आउटपुट हे रोटरला इनपुट असते, माहिती आहे ना तुम्हाला. तुम्ही डायग्राम काढले असाल ना, पी इन, P2, PM, पी आउट, पी फ्रिक्शनल अँड विंडेज, PQ, PST. आठवतं हे, हेच डायग्राम इथं, फक्त याला थोडं सिस्टमॅटिक वेनी घेतलं आहे. तर स्टेटरचा इनपुट, स्टेटरचं आउटपुट हे मोटरला, रोटरला इनपुट असते. मग आता तो इनपुट प्रोव्हाइड करा, मग रोटरचे काही लॉसेस होते त्याला आपण पिक्को म्हणतो, आणि काही ग्रॉस मेकॅनिकल पॉवर डेव्हलप होईल त्याला आपण PM म्हणतो. ओके, तर हे पी इन, P2, PM, पी आउट अशा पद्धतीच्या स्टेजेस आहेत. ओके, हे PM आणि हे पी आउट येते लक्षात. आणि हे काय, पी फ्रिक्शनल आणि हे पी स्टेटर, त्याच्यानंतर पिक्कू, त्याच्यानंतर रोटर लॉसेस, रोटर कोअर लॉसेस निग्लेक्ट करतो आपण. का रोटर कोअर लॉसेस निग्लेक्ट करतो आपण, का निग्लेक्ट करतो, कारण फ्रिक्वेन्सी टाईम असते ना, रोटरची फ्रिक्वेन्सी खूप कमी असते. F' = S × F. रोटरची फ्रिक्वेन्सी 2 to 5 हर्ट्झच्या दरम्यान असते, 2 to 5 हर्ट्झ. त्याच्यामुळे रोटरचे ते लॉसेस आपण निग्लेक्ट करतो. त्याच्यानंतर फ्रिक्शनल आणि विंडेज लॉसेस, ते लॉसेस काही, आणि आउटपुट. पहा, पहिले एवढं इनपुट भेटलं, नंतर कमी झालं, नंतर कमी झालं, नंतर कमी झालं, ही तुमची मोटरची इफिशियन्सी म्हणजे आउटपुट. ओके, आउटपुट बाय इनपुट काढलं तर काय मिळेल, इफिशियन्सी मिळेल. तर या एनर्जी फ्लो डायग्रामला काय म्हणतात, सनकी डायग्राम फॉर इंडक्शन मोटर किंवा एनर्जी फ्लो डायग्राम फॉर इंडक्शन मोटर. कोणाकोणाला कळालं आहे, सो राईट ऑन दिस.